टायर नीट नाही, गिअर नाही, काय वाटतं याच्याबद्दल? काय करावं सर? चांगलं असावं पाहिजे, चांगलं पाहिजे. काय चांगलं पाहिजे? इष्टी आहे मध्ये घोटाळा होऊ नये. बर. चांगलं रीतीने चालावं. घोटाळा होतो मध्ये मध्ये. होतो की बर. काय घोटाळा होतो? काय त्याचं नाव तेल पण फक्त काहीतरी होतं. बर. काय एवढं माहित आहे का सगळं, पण होतो घोटाळा. होतो. शासनाने दुरुस्त करून दिलं पाहिजे. दिलं पाहिजे. त्रास होतो आपल्याला. होतो की. मग आता मध्येच गाडी बंद पडल्यावर दुसरी गाडी यायची, त्यात गर्दी, त्यात जायचं, अशी गर्दी होतात. तुम्हाला काय एसटी ने तुम्ही प्रवास करताय, एसटीची अवस्था सध्या व्यवस्थित आहे का? सुरक्षित प्रवास वाटतोय का? एसटीचा प्रवास सुरक्षित वाटतोय, हा. पण काही एसटी अशी आहेत की तिथे दारे नाहीत, त्याला खिडक्या नाहीत, एक एक खिडकी उघडत नाही. अशी परिस्थिती एकदम मोडखळी झालेली महामंडळाची काही परिस्थिती एसटी आहेत त्या सुद्धा वापरात आहेत. त्यामुळे पब्लिकला खूप त्याचा त्रास होतोय. कारण काय, कधी पत्रा लागण्याची शक्यता असते किंवा एखादी तुटकी फुटकी खिडकी सुद्धा लागण्याची शक्यता असते, इजा होण्याची शक्यता असते. बाकी बाबतीत एसटीचा प्रवास एकदम सुखकर, इतर प्रायव्हेट वाहनापेक्षा एकदम सुरक्षित, कमी रेटमध्ये चांगला प्रवास आहे. धन्यवाद. रामदास रोकले, जिल्हा अहिल्यानगर, तालुका पारनेर. मी माझ्या कामासाठी पंढरपूरला आलो होतो. एसटी नादुरुस्त सारखी दिसती, त्याच्यातून प्रवास करायचा कसा? शासनाने दुरुस्त दिसते तुम्हाला? त्याचं बंपर तुटलेलं दिसतंय, नंबर प्लेट व्यवस्थित नाही दिसत. तर शासनाने ते व्यवस्थित करून प्रवाशांच्या सेवेसाठी एक सहकार्य करावं. अशा एसटी मधून प्रवास करताना भीती वाटते? वाटते ना, भीती वाटते ना. कशी भीती वाटते? त्याला जर काही दिसतच नाही, नंबर नाही, काही नाही. काय मागणी काय? समजा एसटी डेपो जो आहे त्यांनी हे दुरुस्त करून व्यवस्थित बस दिसेल अशी प्रवाशांची सेवा केली पाहिजे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून एसटी बसेसकडे पाहिलं जातं. आपण आता पंढरपूरच्या या बस स्थानकामध्ये आहोत. राज्यातील तालुका पातळीवरील हे सर्वात मोठं बस स्थानक म्हणून ओळखलं जातं. एसटीच्या ताफ्यामध्ये नवीन बसेस आल्याची माहिती या ठिकाणी सरकारकडून दिली जाते. शिवाई असेल, शिवशाही बस असेल, इलेक्ट्रिक बस असेल, या सर्व बसेस आलेल्या आहेत आणि एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास हा सुखकर होण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचा दावा वारंवार केला जातो. मात्र आपण आता ही एसटी पाहतोय, ही पंढरपूरवरून टेंभुर्णीला जाणारी एसटी आहे आणि हिची अवस्था बघा. ठिकठिकाणी या ठिकाणी ठिगळ मारलेलं या ठिकाणी दिसून येतं. हे पत्रे निघालेले आहेत, याला स्क्रूने जोडण्यात आलेलं आहे. ही बाहेरची अवस्था आहे. एकंदरीतच खिळखिळा झालेली ही एसटी आहे आणि या एसटी मधून प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. बऱ्याच ठिकाणच्या काचा या ठिकाणी निघालेल्या आहेत. टायरची देखील बिकट अवस्था आहे. टायर आपण आता इथे दाखवू शकत नाही, पण या ठिकाणी सर्व टायर गोटा झालेले या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे, जेणेकरून टायर हा कधीही फुटू शकतो किंवा बस स्लिप होऊ शकते, अशी अवस्था या ठिकाणी एसटीची आपल्याला पंढरपूर डेपो मधल्या दिसून येत आहे. आपण आता आतमध्ये प्रवेश करतोय. बसची अवस्था या ठिकाणी आपण दाखवतोय. बघा, या ठिकाणी या बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं जीवन ज्याच्या हातामध्ये आहे, त्या चालकाची सीटची अवस्था बघा. पूर्ण सीट हे या ठिकाणी तुटलेलं फुटलेलं आहे आणि त्याचे स्टेअरिंगची अवस्था देखील, म्हणजे कुठंतरी एक भंगार मधली एसटी आहे आणि या भंगार मधल्या एसटीला कुठंतरी फक्त पेट्रोल आणि डिझेल ओतून चालवलं जातं आणि प्रवाशांचा जीव धोक्यात घातला जातो, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. गिअर बॉक्स आहे, या गिअर बॉक्सला दोरीने बांधलेला आहे चक्क. या ज्याच्यावर गाडीचं पूर्ण स्पीड अवलंबून असतं ते तो गिअर बॉक्स या ठिकाणी आपल्याला दोरीने बांधलेला दिसतो आणि स्टेअरिंग तर चालू आहे की बंद आहे अशी अवस्था आहे. या ठिकाणी बटन लाईटचे असतील, वायपरचे असतील किंवा इतर काही बटन जे असतील ते देखील बंद अवस्थेत आहेत. अशा अवस्थेमध्ये या ठिकाणी एसटीने प्रवाशांना करावा लागतो. ठिकठिकाणी काचा फुटलेल्या आहेत आणि सीट ज्या आहेत त्या देखील खराब झालेल्या आहेत. पण महत्वाचं म्हणजे जे इंजिन आहे, जो गिअरबॉक्स आहे आणि जो चालक आहे, त्याच्यासाठी जेवढ्या यंत्रणा एसटी महामंडळाने राबवायला पाहिजेत, सुरक्षित चालक पाहिजे. सुरक्षित चालक असेल तर प्रवासी सुरक्षित राहणार आहेत. गिअरबॉक्स असेल, इंजिन असेल, टायर असेल, याची दुरावस्था झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. पंढरपुरी हे राज्यातील मोठं तीर्थक्षेत्र आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात आणि या भाविकांच्या प्रवासाला अशा असुरक्षित असलेल्या एसटी असल्याने कुठंतरी
भाविकांचा जीव धोक्यात घालण्याचं काम एसटी महामंडळ आणि राज्य सरकार करतं की काय, असा प्रश्न या ठिकाणी पडत आहे. अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.